हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्मिता अनला. सो आजचा एपिसोड इतका मस्त होता ना, इतकी मजा आली ना. म्हणजे आपले जे विनर होते, आपण ज्यांना सपोर्ट केला होता, परत एकदा त्यांना टीव्ही स्क्रीनवरती बघायला इतकं, म्हणजे जसं मेघाला म्हणजे म्हणतात आता 8 वर्ष झाली तर तिला बघितलेलं. आणि ऑफकोर्स ती सिरियलमध्ये वगैरे असते, पण बिग बॉसमध्ये बघायला तिला ते जामच मजा आली. आणि तिने बापरे, म्हणजे पूर्ण फाडून टाकला पुष्करला, इतकं तिने ओव्हर शॅडो करून टाकला होता ना. म्हणजे ती आणि ती दिसते, ती आणि तीच बोलते. पुष्कर म्हणतो, मी बोलू का, मी बोलू का. सो इतकं बघायला मजा आली. नंतर शिव आला, आपला आपला माणूस शिव आला. नंतर विशाल आला, आणि बरोबर ऑफकोर्स त्यांच्या सीझनचे ते कंटेस्टंट पण आले. तिथे पुष्कर आला होता फर्स्ट सीझनचा. सेकंड सीझनचा फक्त शिव एकटाच आलेला. थर्ड सीझनमध्ये विशाल आलेला, आणि त्याच्याबरोबर उत्कर्ष आलेला. तर तिथे जयदूत आणायला वगैरे आणायला पाहिजे होतं, पण पण आय वॉज थिंकिंग की इवन विकासला, म्हणजे त्यावेळेचे दोघं माहिती आहे ना, फ्रेंड्स होते, विकास विकास पाटील. तर त्याला आणायला पाहिजे होतं, पण इट्स ओके, उत्कर्षला आणलं. कारण त्याचं उत्कर्षाचं बोलणंच एकदम मस्त होता. त्या सीझनचा तो मास्टर माइंड होता. थोडा निगेटिव्ह दिसत होता, इट्स ओके. पण मग ते लोकांना बघून त्यांना खरंच फार मजा वाटली, आणि त्यांनी मग येऊन सगळे छान छान टास्क अँड ऑल्स केले. तर पूर्ण म्हणजे असं वाटत होतं, अरे यांनी मीडिया राऊंड नाही झाला, आता 2 दिवस काय दाखवणार आणि कसं होणार एपिसोड. पण त्यांनी जर्नीमध्येच 2 दिवस काढले, आणि नंतर म्हणजे 3 दिवस काढले तसं बघायला. पहिल्या दिवशी 2 दिवसाची, परवाच्या दिवशी, काल 2 दिवसाची. आणि राकेशची थोडंफार स्टार्टिंग तिथे काल केली, आणि आज त्याची ती जर्नी दाखवली. सो आय रिअली डोंट अंडरस्टँड, सगळ्यांच्या जर्नी इतक्या छान दाखवल्या, राकेशची जर्नी काय यांनी अशी दाखवली. फ्रँकली स्पीकिंग बिलकुल नाही आवडली ती. म्हणजे राकेशची जर्नी वाटत नव्हती, ते असं वाटत तर राखीची जर्नी आहे, त्याच्यात प्राजक्ता दिसते आणि राखी, त्यांचंच सगळं जास्त शॉर्ट्स दिसत होते. आता जेव्हा राखी वीक झाली तेव्हा राखीची जर्नी राखीला दाखवली होती ना, मग एवढं त्याच्यात दाखवायची गरज नव्हती. आता त्याचं म्हणजे स्टार्टिंगला दिव्याबरोबर बॉन्ड येणार, तर ते ठीक आहे. आता ती दिव्याचा तो इन्सिडेंट झाला म्हणून तुम्हाला दाखवायचा होता. दीपाली बरोबरचं एवढं छान त्यांचं मैत्री होती, बॉन्ड होता, तो दाखवायचा होता. तन्वी बरोबरचा एवढा छान बॉन्ड होता, मैत्री होती, ते काहीच नाही दाखवलं त्यांनी. पूर्ण नुसतं राखी राखी दाखवलं. प्राजक्ताला दाखवतायत, सागरला दाखवतायत. सो रिअली डोंट अंडरस्टँड. नाही म्हणजे बिग बॉस, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी की तुम्ही मी म्हणत नाही बायसगिरी, पण तुम्ही अन्याय केलाय ह्याच्या आर्वीच्या जर्नीवरती. बाकीच्या दीपाली सारखीची म्हणजे असं वाटत होतं ही काय खेळली किंवा काय, तर तिचं पूर्ण धुरंधर सारखे चॅप्टर्स वगैरे दाखवून तिच्या तुम्ही जर्नीला तर काय म्हणतात ना, 4 चांद लावून टाकले. बाकीचे लोक तर चांगले खेळलेच होते, तर त्यांच्या तर जर्नी छान होत्याच, पण आर्वीची जर्नी नाही आवडली. तुम्ही त्याला जंटलमॅनचा किताब देतात आणि सगळं दाखवतात, आणि तुम्ही दाखवतात काय, तो मुलींबरोबर आहे, फ्लर्ट करताना दिसतोय, सगळं हे करताना. सो का आहे मग, तुमची टॅगलाईन कुठे गेली आणि तुमची जर्नी कुठे गेली. टॅगलाईन बरोबर ती जर्नी जातच नव्हती. म्हणजे ॲक्च्युली ट्रूथ हेच आहे की जर्नी नव्हतीच बरोबर. जे जे दाखवलं, कितीतरी हाय पॉईंट्स होते, ते काहीच दाखवले नाही तुम्ही जर्नीमध्ये. सो बिग बॉस तुम्ही असं का केलं आर्वीबद्दल. आम्हाला कसं, आमचा आर्वी फेवरेट वगैरे आहे, आम्ही त्याचे फॅन्स आहोत. सो वी वर एक्सपेक्टिंग लॉट. पण काल तुम्ही स्टार्टिंग इतकी छान केलेली की 25 वर्षाचा एक्सपिरियन्स, कलाकार, मूर्तिकार, शायर, जंटलमॅन, साधा माणूस, माणुसकी जपणारा, ना त्यांनी माणुसकी जपली, नाती जपली, ना त्यांचा पूल बांधणारा जंटलमॅन. टास्क केले नाही, रद्द नाही केले, पण दिखावा नाही आणि ना घमंड त्यांनी केला आहे ना. किती सुंदर त्यांनी तुम्ही काल स्टार्टिंग केलेली होती, आणि आज पूर्ण त्याच्या जर्नीचा बट्ट्याबोळ. म्हणजे फक्त त्याच्या जर्नीमध्ये म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी किंवा थोडंफार जास्त असं मी म्हणेन की तिथे राखीच होती. सो एवढं का ते फुटेज दाखवायची गरज होती राखीवर. ऑफकोर्स शी वॉज अ पार्ट, पण ती एवढं फुटेज का द्यायचं होतं. पण बाकीची पण त्याची नाती होती ना, तिथे पण तुम्ही त्याला फुटेज द्यायला पाहिजे होतं. आणि नंतर नंतर एंडला सगळेच तो पॉईंट्स मांडत होता, मतं मांडत होता, तर ते सगळं दाखवायचं होतं ना. तर ते तुम्ही काहीच नाही दाखवलं. दीपालीचा आणि त्याचा एवढा चांगला बॉन्ड होता, ते काय दाखवलं. ते तुम्ही दीपालीच्या जर्नीमध्ये दाखवलं. तन्वीचा आणि त्याचा बॉन्ड होता, ते तन्वीच्या जर्नी. अरे पण ज्याच्यामुळे काटा टिकून आहे, कारण तन्वी आणि दीपालीचं तर काही एवढं म्हणजे अजूनही आपण बघतोय की त्यांचं काही एवढं पटत नाही. त्यांनी आर्वीने तो काटा टिकवून ठेवलाय, तर ते काही दाखवलंच नाही. सो पूर्णपणे, आणि तुम्ही जर त्याला जो टॅग दिला की जंटलमॅनचा, त्याच्याबरोबर आणि त्या जर्नी बरोबर काही जात नव्हतं. पूर्ण जर्नी म्हणजे अपोजिटच वाटली. टॅग लाईन जी दिलेली आहे त्याच्या पूर्ण अपोजिट जर्नी होती. सो बिग बॉस, आम्ही फार नाराज आहोत आर्वीच्या जर्नीबद्दल.
जे काही आहे तुम्ही खेळू दे नाही खेळू दे, पण जेव्हा पण त्यांनी कोणाला डिसरिस्पेक्ट नाही कोणाला केलंय, त्यांनी कोणाला उलट-सुलट बोललेला नाहीये. त्यांनी असं काहीच केलेलं नाहीये, की शर्मेने मान खाली घालावी किंवा काय. आता ते जर झालं विशालबरोबर, त्याचा तो इन्सिडेंट झाला, विशाल हॅज स्टार्टेड. ऑफकोर्स कोणीतरी तुमच्या अंगावर धावून येतं आणि तुम्हाला मारायला येतं आणि ढकललेलं आहे, मारलेलं आहे, तर तुम्ही गप्प बसणार का? तुम्ही पण तर म्हणता ना ॲक्शनची रिॲक्शन. तर मग ते तुम्ही नाही पटलं बिग बॉस ॲक्चुअली. नाही म्हणे नाहीच आवडलं. आणि नंतर इथे 2 दिवसापासून विशालचं आणि अनुश्रीचं काय चाललेलं आहे काय कळत नाही. त्यांचं सतत ते चालू आहे. हां, तिला आणि ही वेळी येऊन पण यांना असंच बोलली ना, काय तिला टॅगलाईन दिलं, की किचन क्वीन. हां, तिला किचन क्वीन दिली आहे म्हणून तिला आवडलं नाहीये, म्हणून ती नाराज आहे, म्हणून ती शांत आहे आणि हे काय सतत म्हणजे काल पण तेच झालेलं. कालच्या एपिसोडमध्ये पण तेच दाखवत होते. आजच्या एपिसोडमध्ये सतत तेच बोलताना ते लोकं दाखवत होते. आणि नंतर मग त्यांचं चाललेलं, "अरे बाल्कनीमध्ये जायचं नाही." कारण सगळे बाल्कनीतले धडाधड सगळे निघून गेले. त्यामुळे वाटतं नंतर बाल्कनीमध्ये कोणी बसायला जात होतं. नंतर मग विषयाचं झालं, "अरे आपण स्ट्राँग आहोत, आपण जाऊया, आपण बसूया." त्यापर्यंत आपण टोळीवाले आहोत आणि त्याच्यात हिंमत लागते नाही, हिंमत आहे, त्याच्यात त्याची किंमत आहे अँड ऑल. आणि इथे जाऊन येऊन पण जिंकू शकतात हे आपण लोकांना दाखवून देऊ. आणि आणि नंतर मग ती गाणी दाखवली आणि 2 दिवसाचं दाखवलं. म्हणजे एक गाणी 2 गाणी दाखवली सकाळी उठल्यानंतर. आणि दोन्ही दिवशी जेव्हा दाखवले, दोन्ही दिवशी अनुश्री झोपताना दाखवली. म्हणजे बाकी सगळेजण नाचतायत आणि ही मॅडम आपल्याला झोपलेल्याच आहे. अरे बाबा, आता 2-3 दिवस राहिले तर आता तर उठा ना. आता तुम्ही पूर्ण सीझन काम नाही केलं. आता तुम्ही दाखवताय, काम करताय, जेवण करताय. तर आता हे 2 दिवस उठा पण सकाळी. सगळ्यांबरोबर तुम्ही डान्सचे सगळे रील्स वगैरे टाकता. दाखवा ना, की तुम्ही डान्स संडेला फक्त भाऊच्या धक्क्यावरच तुम्हाला डान्स करायचा. आता 2 दिवस राहिले तर डान्स दाखवायचा. पण नंतर मग यांचं सतत चालू होतं बोलणं, की काय विशालचं आणि अनुश्रीचं, की काय तिला किचन क्वीनचा टॅग दिलाय म्हणून तिला आवडलं नाही म्हणून ती गप्प आहे. अक्षरशः बिग बॉसनी सगळ्यांना तिथे लिव्हिंगमध्ये बसवलं आणि सगळ्यांना सांगितलं, की कोणाला काय टॅग दिले. मग त्याच्यामध्ये सांगितलं अनुश्रीला शेरनीचा टॅग दिलाय, नंतर दीपालीला रणरागिणीचा टॅग दिलाय, विशालला मास्टर माइंडचा टॅग दिलाय, राकेशला जेंटलमॅनचा टॅग दिलाय आणि तन्वीला दिलाय क्वीन ऑफ बीबी. आणि मग दोघांची तोंड एकदम बघण्यासारखी होती. सो तिने का ते नव्हतं सांगितलेलं माहीत नाही. आणि नंतर मग सांगितलं इथे सीझन 6 आहे तर ट्विस्ट फिक्स आहे ना. आणि मग त्यांनी सांगितलं की इथे 1 ते 5 सीझनमधल्या सगळे धुरंधर लोक येणार आहेत. आणि तर मग 100 दिवस ते पण जगले, लढले, झगडले, म्हणजे इतके वर्ड्स सुंदर वापरलेत ना बिग बॉसने. दिवस जगलात, लढले, झगडले, मनोरंजन केलं. तर हा तुमच्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे, की सीझन 6 मध्ये हे होत आहे, की स्टार्टिंगचे 1 ते 5 सीझनमधले लोकं येत आहेत. वॉव! ऑसम! सो त्यांच्याशी भेटा, बोला आणि मजा करा. आणि नंतर तन्वी सजवलं, "अरे मेघाताई आली पाहिजे, म्हणजे मी तिची फॅन आहे, तर आली तर मजाच येईल." आणि नंतर लगेच थोड्या वेळाने ते गाणं वाजलं आणि ते इतकं मजा होती ना, कारण त्या सीझनची ती गाणी वाजत होती. वॉव! इतकं छान वाटत होतं बघायला, ऐकायला. आणि त्या कंटेस्टंट वॉव! सो नंतर ते मेघा आणि पुष्कर आले आणि नंतर मग ते प्रत्येक जण येत होता आणि पाया पडत होता. इतकं सगळ्यांचं चांगलं जेस्चर होतं ना, ते बघूनच मजा वाटली एकदम. सो म्हणे शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला तुम्ही लक्षात राहणार आणि असं सगळं मेघा वगैरे बोलली. नंतर मग सगळ्यांचं यांचं डिस्कशन. ते मेघाचं चांगलं आहे, की तिचा म्हणजे ओव्हरऑल असा आहे, तिची बडबड सगळ्यांकडे जात होती. सगळ्यांना प्रेस केलं. इव्हन विशाल आणि अनुश्रीला पण प्रेस केलं. तिला पण बोलली, की तुझ्या मानलं पाहिजे, की आईला की म्हणजे मुलगाच पाहिजे असं नाही, मुली पण नावं करतायत. किती ती छान बोलली सगळ्यांना. इव्हन विशालला पण तिने प्रेस केलं. नंतर मग ती म्हणाली, की इथे तुम्ही भांडण झाल्यावर तोंड बघत नाही वगैरे, पण असं नका करू, बाहेर जाऊन तुम्ही बोलणारच आहात आणि तर तिने त्यांना ते सांगितलं. नंतर मग टास्क दिला. मग टास्कमध्ये ते ॲज युजुअल तन्वी आणि अनुश्री होते, नंतर विशाल आणि दीपाली होते. आणि मग तिथे ते लोक तन्वी आणि अनुश्री ती टीम जिंकली. नंतर मग सीझन 2चं छान गाणं वाजलं आणि मग त्याच्यामध्ये आपला शिव आला, आपला माणूस. आणि बिग बॉसने त्याला सांगितलं, की मला अनेक मुलं आहेत पण माझा लाडका शिव ठाकरे. आणि नंतर मग त्यांनी ते सांगितलं, की द 50 तो शो तो जिंकलाय, एवढा इंडियाचा बिग शो अँड ऑल. आणि
सगळ्यांना त्यांनी पण शिवून येऊन सगळ्यांना हात वगैरे मिळालं, सगळ्यांना प्रेस केलं. पण शिवचं कसं आहे, शिवचं बाहेरून विशाल वगैरे म्हणतात ना फ्रेंड आहे, तो हिंदी इंडस्ट्रीमध्ये असतो आजकाल जास्त, तर विशाल त्याचा फ्रेंड आहे, तर त्यांनी विशालसाठी सपोर्ट पण केला ऍक्च्युली कसं. पण त्यांनी हे पण सांगितलं की त्यांनी सीझन बघितलेला नाहीये, कारण जेव्हा इथे मराठी बिग बॉस चालू होता तेव्हा तिथे तो द 50 मध्ये होता, तर त्यांनी सीझन तर बघितलं नाही, तर त्यांनी फ्रेंड म्हणूनच त्यांनी ते विशालला सपोर्ट केला, बाकी काय नाही. पण असं वाटतं अरे बाबा का करतोय सपोर्ट, पण इट्स ओके, प्रत्येकाचं नशीब, तर तो त्याला सपोर्ट करतोय विशालला. नंतर मग आरबी बरोबर पण बोलत होता, तर मग आरबीला पण आरबी सांगत होता की मी ज्यांच्या बेडमध्ये कपडे ठेवतो ते लोक बाहेर जातात, रोशनला मी माझा दुपट्टा दिलेला घालायला, तर रोशन बाहेर गेला आहे ना. आणि नंतर मग बिग बॉसनी सांगितलं की तो अमरावतीचा आहे ना, मग आरबी पण बोलतो तू अमरावतीचा आहे, म्हणतो हा मी पण म्हणे अमरावतीचा आहे. आणि मग तेव्हा त्यांना कळलं अमरावतीचं, त्यांनी कुठल्या तरी त्याच्या शहराचं का गावाचं नाव सांगितलं. आणि मग नंतर मग त्यांचा पण टास्क झाला, आणि मग तो टास्क छान चाललेलं सगळं, म्हणजे मग असं वाटत होतं अरे टाइम संपला आणि बिग बॉस संपला कळलंच नाही, म्हणजे इतकं एन्जॉय केलं ना आजचा एपिसोड, फार बघायला मजा आली म्हणजे. नंतर मग सगळ्या बिग बॉसनी पण त्याला भरपूर प्रेस केलं की स्वप्न घेऊन आलेला, म्हणजे काय त्यांनी सामानापेक्षा स्वप्न घेऊन आला होता, म्हणजे बिग बॉसनी पण त्याला भरभरून शिवचं एवढं कौतुक केलंय ना प्रमाणाच्या बाहेर. सो मग दीपाली पण नंतर बोलले की मला शिवचा अभिमान आहे, म्हणजे दीपालीला सगळेच ओळखताय, जो तो येऊन तिला हक करत होता, तिला प्रेस करत होता, सगळेजण ईच अँड एव्हरीथिंग. तर सगळेजण आपापले एक मस्त ऑरा घेऊन आलेले, मेघा छान ऑरा घेऊन आलेली, शिवची ते मजाक मस्ती अँड ऑल त्याचा तो ओरा चालला. नंतर सीझन 3 आले, मग तिथे विशाल आणि उत्कर्ष आले. नंतर बिग बॉस म्हणतो 3 वर्ष मी यंग झालो अँड ऑल. नंतर विशालला पण त्यावेळी मास्टर माइंडचा किताब वगैरे दिला, सॉरी उत्कर्षला मास्टर माइंडचा पण किताब दिला. उत्कर्षात तुम्ही ड्रेस बघितला, त्यांनी जे घातलेला, खाली पॅन्ट होते आणि वरती त्याचं ते शर्ट होतं की आय डोंट नो, इट्स लाईक अ सफारी और शेरवानी नाही, सफारी टाईप समथिंग काहीतरी होतं. पण तुम्ही हॅव यू नोटीस, त्यांनी एका साईडला ना इथे शोल्डरला, लेफ्ट शोल्डरला ना सगळ्या चाव्या चाव्या होत्या, आणि राईटच्या इथे खाली ना सगळ्या खिडक्या खिडक्या होत्या, आणि लेफ्टच्या इथे दरवाजा होता. म्हणजे जी थीम होती त्या थीमचा तो भाई ड्रेसअप करून आला होता, त्याचं ते वेअरिंग ते होतं. वाव, किती युनिक ती, म्हणजे मम्मी आधी एवढं नोटीस नाही, कारण नंतर बघितलं तर अरे चाव्या पण आहेत, खिडक्या पण आहे, आणि लास्टला माझं लक्ष गेलं अरे दरवाजा पण आहे, म्हणजे पूर्ण जो बिग बॉसची थीम आहे तो पूर्ण तसा त्यांनी डिझाईन करून घातलेला. खतरनाक माणूस आहे भाई उत्कर्ष तो. आणि तो पण सगळ्यांना म्हणत होता की म्हणजे सगळ्यांना तो पण प्रेस वगैरे त्यांनी केलं. नंतर तो म्हणत होता हा तर काय, म्हणजे विशालला बोलत होता याने तर काय माझा खांदा तोडला होता, तो म्हणतो अरे मी नाही खांदा तोडला होता, ते तर खेळामध्ये झालं होतं. हा हा खेळामध्ये झालं होतं, पण नंतर तरी मी दाखवलं नाही, मी गेम खेळलो. आणि म्हणे मग विशाल सांगत होता मी तर काय पूर्ण सीझनभर ह्यांनी मला कॅप्टनच बनवून नाही दिला, म्हणजे उत्कर्षने मला नेहमीच नॉमिनेट करायचं आहे ना. तर त्यांचं मस्त असं छान छोटीशी मस्त कॅटफाईट सारखं मस्त चाललेलं. नंतर मग बिग बॉसने त्याला भरपूर प्रेस केलं की सीझनचा मास्टर माइंड होता, ऑलराऊंडर होता, आणि खरंच त्याचं एक खरंच तो माणूस थोडासा निगेटिव्ह दिसला उत्कर्ष होता त्या सीझनमध्ये, पण तो खेळत होता मस्त, म्हणजे पूर्ण जय दुधाणेचं म्हणजे ताकद आणि उत्कर्ष डोकं ह्याच्याने पूर्ण तो सीझन काय गाजला होता. वाव, बघायला काय मजा यायची ते तो सीझनला, खरंच मस्त. आणि मग मास्टर माइंड, ऑलराऊंडर, गीतकार, गायक, संगीतकार, आणि इव्हन सीझन आता हे म्हणजे माहिती नव्हतं खरं, सीझन 5 आणि 6चं पण टायटल सॉन्ग त्यानेच लिहिलंय आणि त्यानेच गायलंय. वाव, वाव, किती छान ते. आणि नंतर मग ते गाणं गायलं, आणि मग नंतर त्यांनी पण तो टास्क वगैरे खेळला. त्या टास्कमध्ये पण दीपाली आणि तन्वी आणि विशाल आणि त्याच्यात पण विशाल काय ॲरोगन्स दाखवते मला कळत नाही. ते रिंगचा टास्क होता, आणि जसं त्याला कळलं त्याचे रिंग जास्त म्हणजे काउंटिंग कमी, लगेच त्याने खाली टाकले. तो बिचारा उत्कर्ष उचलत होता, उत्कर्ष नाही विशाल आपला मराठीवाल्यांचा, तेव्हा त्यांनी ते रिंग सगळे उचलले नव्हते. एवढं कशाला ॲरोगन्स दाखवायची गरज आहे. ते कोण क्वालिटीची लोक आलेत बाबा, ते विनर लोक आलेले ते, तुम्हाला अजून बनायचंय, तुमचा रिझल्ट लागायचा आहे. आणि तिथे मस्त हे बोला विशाल, शिव पण बोला की हत्ती गेला तसे कुठेच राहिले थोडेच दिवस, म्हणजे थोडे तरी काही 2च दिवस राहिले. नंतर मग उत्कर्ष पण अरे टेन्शन घेऊ नका, तुम्ही पेपर दिलेला आहे ना, रिझल्ट बाद में देखेंगे, आणि म्हणजे सगळेजण असे येऊन मोटिवेट करून गेले. सो आजचा एपिसोड इतका सुंदर होता ना, तर मला तर भरपूर आवडला, एक गोष्ट सोडून
मला नाही आवडली ह्याची आर्वीची जर्नी. बाई बिग बॉस तुम्ही आमच्यावर अन्याय केलाय, फार चुकीचे केलंय. सो आता उद्या परत म्हणतात आता हे 3 सीझन मधले आले तर 4थ्या सीझनचं पण येणार आहे. नंतर 5व्या सीझनचे पण येणार आहेत कंटेस्टंट वगैरे. म्हणजे सूरज ऐकायला येतंय, सूरज येतोय वाटतं, अभिजित पण येतोय आणि अंकिता पण वाटतं येते की काय काय माहिती नाही. आणि सो उद्या पण बघायला मी मजा येईल आणि मे बी आता हे जे ह्याच सीझनचे पण कंटेस्टंट येतात ना लास्टच्या दिवशी, तर ते कधी दाखवते काय माहिती. ते उद्या दाखवते कारण आता ह्या लोकांना जर जे डान्सचं जे आहे प्रॅक्टिस बिक्टिस तिथं उद्या चालू होईल, ते सगळं शूटिंग येणार. तर ते आपल्याला कधी दाखवतील, उद्या दाखवतायत का रविवारी? नाही, पण रविवारी तर डायरेक्ट आपला फिनालेच चालू आहे ना, तर मे बी ते पण दाखवतील की या सीझन म्हणजे मधले जे गेलेत नॉमिनेट झालेले, एविक्ट झालेले, सॉरी, तर ते पण येतील उद्या. सो उद्याचा पण एपिसोड आपल्याला बघायला थोडा मजा येईल. सो भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. सो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.